वाटतोय की धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा ज्वलंत स्वाभिमानी वारसा हे आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे मोठ्या स्वाभिमानानं पुढे नेत आहेत. मागच्या लोकसभेमध्ये झालेल्या निकालानं तर या भगव्या विचाराला जनाधार आहे हे सुद्धा इथे सिद्ध झालं. पण जे लोक आणि विशेष करून तो सकाळी 9चा भोंगा जो प्रश्न आम्हाला विचारतो की जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा शिंदे साहेब कुठे होते, तर संजय डाऊट लक्ष देऊ नये का की शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात तेही बघा, पण जेव्हा शिवसेना संकटात होती तेव्हा छातीची ढाल करून एकनाथजी शिंदे साहेब लढत होते, हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि संजय राऊत तुम्हाला तर शिवसेनेवरती बोलायचा अधिकारच नाहीये, कारण तुम्ही भाकरी मातोश्रीची खाता आणि चाकरी पवार साहेबांची करता. त्यामुळे तुम्ही इथून पुढे शरद पवारांच्या गटाचा वर्धापन दिन साजरा करावा. आणि राऊतांचं वर्णन एकाच वाक्यात करते की तुम्ही अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ आहे, एवढीच जर खुमखुमी असेल तर निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून सामोरे या. जर चारी मुंड्या चित नाही केल्या तर शिवसैनिकाचं नाव आम्ही सांगणार नाही. आणि त्यामुळेच आज तुमच्या समोर बोलताना मला त्या उबाठा गटाला प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी 58वा वर्धापन दिन साजरा करू नये. पोर्टलवर विकिपीडियावर सुद्धा जाऊन बघा, उबाठा गटाची नोंदणी 2 वर्षापूर्वी झाली आहे. त्यांनी दुसरा वर्धापन दिन साजरा करावा, कारण बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही इथे आहे. आमच्या रक्ताचा रंग भगवाय, आमच्या विजयाचा रंग भगवाय. पण उद्धव साहेब ठाकरे जरा डोळ्यात डोळे घालून महाराष्ट्राला उत्तर द्या, तुमच्या विजयाचा नक्की रंग कोणता आहे? तुमच्या विजयाचा रंग भगवान नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. अरे जे लोक विजयाचा उन्माद करतायत त्या उबाठा गटाला प्रश्न विचारायचा आहे की कुठल्या विजयाचा उल्हास तुम्ही करताय? रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवून जी मतं मिळवली त्याचा उत्साह साजरा करताय? ज्या मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी मराठी माणसाला वाचवलं, त्या बॉम्बस्फोटातला दहशतवादी इब्राहिम मुसा त्याला प्रचार फेरीमध्ये तुम्ही बोलवलं आणि मतं घेतली, त्याचा तुम्ही आनंद साजरा करताय. दसरा मेळावा आणि वर्धापन दिन याची ओळख होती जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो. पण उद्धवजी तुम्हाला तर आता हिंदू शब्द बोलायची सुद्धा लाज वाटते, त्यामुळे तुम्ही हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो सुद्धा म्हणत नाही. हिंदुत्वाला हरताळ फासून भगव्याशी बेईमानी करून